नमस्कार, मी परत एकदा शिंदे मामी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। तर आज आपण थालीपीठ करणार आहोत। पाऊस पण पडत आहे आणि त्याच्यामध्ये थालीपीठ हा एक पावसामध्ये खाण्यासाठी खूप छान लागतो। त्याच्यामुळे आपण आज थालीपीठ करूया। थालीपीठसाठी लागणारे साहित्य आपण बघूया। सर्वप्रथम पीठ लागणार आहे। तर त्यासाठी आहे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, कापलेला कांदा, धने पावडर, गरम मसाला, हळद, हे आहे ठेचा, हिरवी मिरची, लसूण वाटलेला। हे टाकलं की चव सुंदर लागते आणि चवीनुसार मीठ, हे लागणारं तेल बघूया। तर आपण थालीपीठ बनवायला साहित्य बघितलं आहे, तर थालीपीठ बनवायला चालू करूया। पीठ आहे 2 थालीपीठ होईल, आपण एवढं करूया। गव्हाचं पीठ, हे आहे ज्वारीचं पीठ। गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे, ज्वारीचं पीठ त्यापेक्षा थोडं। हे तांदळाचं पीठ, त्याच्यावरती लागणारा निम्मा कांदा, एक कांदा कापलेला। हे आहे धने पावडर, ही आहे हळद, हा आहे गरम मसाला। गरम मसाल्याने चव येते म्हणून आपण गरम मसाला वापरायचा आहे। आणि हा लागणारा ठेचा, हा जेवढा लागेल तेवढाच आपण केलेला आहे। आणि हे चवीनुसार मीठ। तर आता हे पीठ आता भिजवून घेऊया। आता हा आपला गोळा करून तयार झालेला आहे। आपण जसं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा हे पातळ करायचं आहे। बघा, हे बघा, पूर्ण बोट आपलं असं आतमध्ये जायला पाहिजे। गव्हाच्या पीठ जेव्हा भिजवतो तेव्हा पूर्ण बोट आतमध्ये जात नाही, आपण फक्त सॉफ्ट आहे का असं बघतो। पण ह्याच्यामध्ये एवढं पातळ करायचं की पूर्ण बोट आतमध्ये जायला पाहिजे। आता हा आपला गोळा तयार झालेला आहे। हे बघा, हा आहे ना, हा रुमाल आपण ओला करून घेतलाय। ओला रुमाल लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पाणी सुद्धा लागणार आहे। तर आता आपण थालीपीठ करायला चालू करूया। घ्यायचंय, ह्याच्यावर असं पसरवायचं जेणेकरून थालीपीठ चिटकणार नाही। हा गोळा घेऊन थालीपीठ करायचंय। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा जेणेकरून हाताला थालीपीठ चिटकणार नाही। जास्त जाड नाही करायचं आणि जास्त पातळ नाही करायचं। हे आपलं थालीपीठ झालंय। ह्याच्यामध्ये थालीपीठ केव्हा पूर्ण होतं, जेव्हा आपण असे होल करतो तेव्हा थालीपीठ आपलं म्हणतात याला, हे पूर्ण होतं असं केलं की। हे आपलं थालीपीठ थापून तयार आहे। आता आपण तव्यावरती तेल लावून घेऊया। आता ह्याच्यावरती तव्यावरती थालीपीठ टाकून घेऊया। हे बघा, तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घेऊया। थोडंसं पाणी लावून घेऊया। दुसरंही थालीपीठ आपलं तयार आहे। असे होल केले म्हणजे थालीपीठ चांगलं शिजलं जातं आणि असे होल केल्याशिवाय थालीपीठ आपलं, ह्याला थालीपीठ बोललं जात नाही। जेव्हा होल असतात तेव्हा त्याला थालीपीठ किंवा काही लोक त्याला धपाटे बोलतात। थोडंसं वरून, आणि आता तो खालच्या बाजूनी झालेला आहे। हे बघा, असं थोडंसं हलकंसं प्रेस करूया।
थालपीठ झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. दुसरं थालपीठ टाकून घेऊया. अशा प्रकारे आपले 2 थालपीठ झालेले आहेत. तेल लावून घेऊया. अशा प्रकारे दुसरंही थालपीठ आपलं भाजलं, एका साईडनं भाजून झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं हेही थालपीठ भाजून झालेलं आहे एका साईडनं. आता दुसऱ्या साईडनं भाजून घेऊया. हे असं हलकंसं प्रेस करायचं, कारण हे जाडसर असतं म्हणून थोडंसं हलकंसं प्रेस करायचं. प्रेस केल्यामुळे थोडंसं हलकंसं खालच्या बाजूनी भाजलं जातं. जास्त वेळ लागत नाही आणि आता पाऊस पडत आहे त्यामुळे खायला खूप छान. आपलं दुसरंही थालपीठ झालेलं आहे. आपलं थालपीठ झालेलं आहे. आता आपण सर्व करूया ताटलीवरती. अशा प्रकारे आपलं थालपीठ तयार आहे. शेजवान चटणी आणि सॉस बरोबर आपण हे खाऊ शकतो. तुम्हाला थालपीठ कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. असेल त्यांनी मला सबस्क्राइब, शेअर आणि लाईक करा. थँक्यू.